गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आज आपण खरं तर करणार नव्हतो हे सत्र, परंतु मला चांगलं इंटरनेट कनेक्शन मिळालं, सगळं एव्हरीथिंग इज वर्किंग वेल, त्यामुळे आपण हे करू शकतोय. तर जे लोक येऊ शकलेत त्यांच्यासाठी मला फार आनंद आहे, समाधान आहे, आणि जे लोक नाही येऊ शकले त्यांना रेकॉर्डिंग तर ऐकायला मिळेलच, त्यामुळे असं काही काळजीचं कारण नाही. येऊ शकलेत, मी लोकांना मेसेज पाठवला आहे आपल्या, की समजा कोणी आले तर फार चांगली गोष्ट आहे, नाही आलं तरी हरकत नाही, इट डझंट मॅटर. सो लेट्स स्टार्ट विथ अवर श्लोक नंबर 22. आपण 22व्या श्लोकापासून सुरू करणार आहे. मागच्या वेळेस आपण 21व्या श्लोकापर्यंत आलो होतो, आणि नंतर मग इथे पहा की 22 ते 25 हे 4 श्लोक प्रभुपादांनी एकत्र घेतले. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी एकत्र मेसेज सांगायचा असेल त्यांना, तर आपणही तसंच करू, चारही बघू आज, आणि जर हे 4 आपल्याला शिकता आले असतं फार चांगलं आहे. बघू, लेट्स सी वे हाऊ फार वी कॅन गो. श्री भगवानुवाच प्रकाशंच प्रवृत्तिंच मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येवं योऽवतिष्ठति नेङ्गते समदुःखसुखस्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः तुल्यप्रिया प्रियो धीर तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः मानापमानयोस्तुल्यस् तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारंभपरित्यागी गुणातीतः स उच्यते. याबद्दल प्रभुपाद जे ट्रान्सलेशन करतात ते म्हणजे गुणातीत पुरुषाची जी लक्षणं आहे ती सगळीच्या सगळी एकत्र कशी सांगता येईल तुम्हाला बघा. की द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड सेड, ओ सन ऑफ पंडू, ही हू डज नॉट हेट इल्युमिनेशन, अटॅचमेंट and delusion when they are present or long for them when they disappear, who is unwavering and undisturbed through all these reactions of the material qualities, remaining neutral and transcendental, knowing that the modes alone are active, who is situated in the self and regards alike happiness and distress, who looks upon a lump of earth, a stone, and a piece of gold with an equal eye, who is equal towards the desirable and the undesirable, who is steady, situated equally well in praise and blame, honor and dishonor, who treats alike both friend and enemy, and who has renounced all material activities. Such a person is said to have transcended the modes of nature. म्हणजे समत्व. आपण गोष्टींमध्ये अडकतो, रागद्वेषांच्या पायी आपण गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा घालवून देण्याचा प्रयत्न करतो. प्रवृत्ती किंवा निवृत्ती या दोनमध्ये आपण अडकलेलो असतो. परंतु जो गुणातीत आहे या दोनच्या पलीकडे गेलेला आहे. तो न कोणाला या म्हणतो, न कोणाला जा म्हणतो. मग तुम्ही म्हणाल की दादा तुम्ही सगळ्यांना का बरं बोलावलं फोन करून आता? तर ज्यांना येण्यामध्ये रस आहे ते येऊ शकतात. आपण आधी म्हटलं होतं की हे करणार नाही आपण हा कार्यक्रम, आज देवाच्या कृपेने होऊ शकतोय, तर मग का नाही? ज्यांना याची इच्छा असेल त्यांनी जरूर यावं. ज्यांना येणं शक्य नाही ते नाही येऊ शकणार, पण त्यांच्यासाठी आपल्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहेच ना. त्याच्यानंतर बघूया विनोबा काय म्हणतात. 22 ते 25. प्रकाश मोह उद्योग गुणकार्ये निसर्गता पावता न करी खेद न धरी आस लोपता राहे जसा उदासीन गुणांनी जो न चाळवे त्यांचाची खेळ जाणूनी न डोले लेश मात्रही आत्मत्वे समजो पाहे सोने पाषाण मृत्तिका धैर्यवंत सुखे दुःखे स्तुतिनिंदा प्रिया प्रिय मानापमान जो नेणे नेणे जो शत्रुमित्रही आरंभ सोडिले ज्याने तो गुणातीत बोलिला.
प्रकाश, मोह, उद्योग आणि गुणकार्ये निसर्गता हे जर मिळाले तर त्याला आनंद नाही आहे, आणि जर नाही मिळाले तर किंवा लोपले तर त्याचा खेद पण नाही आहे. पावता प्रकाश, मोह, उद्योग, गुणकार्य निसर्गता पावता किंवा न करी खेद न धरी आस लोपता. तुम्हाला मिळवायचा पण हव्यास नाहीये, आणि समजा काहीतरी गेलं तुमच्याकडनं तरी त्याच्याबद्दल शोक पण नाहीये. जसा राहे उदासीन गुणांनी जो न चाळवे. गुणांमुळे तो चाळवला जात नाही. उदासीन आहे. उदासीन म्हणजे उत आसीन. आपल्या ज्या आसनावर आपण बसलेलो आहोत त्या आसनाच्या वर जाऊन जर बसलो त्याला म्हणून आपण उत आसीन. ह्याच्यावर आधी आपण जमिनीवर बसलो असो तर आता आपण खुर्चीवर बसलो तर आपण जमिनीपासून उदासीन झालो. ठीक आहे. हे तुम्हाला मी अगदी ग्रोस फिजिकल एक्झाम्पल दिला. परंतु उदासीन म्हणजे ह्या जगामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्या वर उठणं. त्यांचा चिखेळ जाणूनी न डोले लेश मात्रे. गुणांचा खेळ चाललेला आहे त्यामुळे त्याच्यामुळे तो डोलत नाही, वर खाली होत नाही. आत्मत्वे समजोप आहे सोने पाषाण मृत्तिका. आता ह्याचं तुम्हाला थोडं जरा उदाहरण देऊन सांगतो की सोनं, पाषाण म्हणजे दगड, आणि मृत्तिका म्हणजे माती. तर ह्या तिन्हींना एक जो बघतो, आपण जर केमिस्ट्रीच्या व्ह्यू पॉईंटनी बघितलं, म्हणजे मी स्वतः केमिकल इंजिनियर आहे म्हणून मला हे लक्षात येतं, तर प्रत्येक पदार्थामध्ये जो सगळ्यात छोटा घटक असतो ना, त्याच्यामध्ये प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स ह्या तीन गोष्टी असतात. कुठलाही तुम्ही पदार्थ घ्या, त्याच्यामध्ये सगळ्यात छोटी गोष्ट जी आहे ती प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. आजकाल आणखी नवीन नवीन लोकांनी शोध काढलेले आहेत, परंतु जो अणू असतो त्या अणूमध्ये ह्या तीन गोष्टी असतात. म्हणजे पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्सचा खेळ एकमेकांमध्ये सुरू असतो सारखा. त्याला शिवशक्ती पण म्हणतात, राधाकृष्ण पण म्हणतात, राम सीता पण म्हणतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस, पुरुष प्रकृती पण आपण म्हणू शकतो. ह्या दोघांचा जो काही यिन आणि यांग म्हणू शकतो, चायनीजमध्ये म्हणतात ना यिन आणि यांग. म्हणजे काय की दोन विरुद्ध प्रवृत्तींचा एकमेकांसोबत खेळ सुरू आहे, आणि त्याच्यामुळे हे सगळं जग निर्माण झालं दिसतंय. हे समजा एक इलेक्ट्रॉन एक प्रोटॉन असला तर हायड्रोजन आहे, दोन असले तर हिलियम आहे, तीन असले तर आणखीन काहीतरी बेरिलियम आहे, थिंक चार म्हणजे बोरॉन आहे, पाच म्हणजे आणखीन काहीतरी, आणि सहा म्हणजे कार्बन आहे. मला आता सगळे आठवत नाही एकदम, पण अशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स जर कमी जास्त झाले तर पदार्थच बदलतो, पदार्थाचे गुणधर्म बदलतात. परंतु पदार्थ म्हणजे जो मूळ पदार्थ आहे तो तोच आहे. त्याचप्रमाणे सोनं किंवा माती किंवा दगड ह्याच्यामध्ये सुद्धा मूलभूत घटक तोच आहे. फक्त तो कुठल्या तऱ्हेने, कुठल्या प्रकाराने आणि किती संख्येने एकत्र आला त्यावरून हे ठरत असतं की हा पदार्थ कुठला आहे. परंतु ज्यांनी मूळ तत्व ओळखलेलं आहे त्याच्यासाठी ह्या तिन्ही गोष्टी सारख्याच आहेत. किती सुंदर आहे बघा ज्ञानदेवांनी आपल्याला दिलेलं उदाहरण. हे विनोबांचं आहे अर्थात, म्हणजे ओरिजिनल तर व्यासांचंच आहे. विनोबा आपल्याला समजावून सांगतात मराठीत, आणि ज्ञानदेव पण सांगतील इव्हेंच्युअली. मानापमान जो नेणे, नेणे म्हणजे जो जाणत नाही. जाणीव आणि नेणीव ह्या दोन गोष्टी आहेत ना वेगळ्या. जाणीवच्या ऑपोजिट नेणीव, म्हणजे जाणणे किंवा नेणणे. मानापमान जो नेणे म्हणजे न जाणे, नेणे जो शत्रुमित्र ही, त्याला शत्रुमित्र कोणी नाही आहे. आरंभ सोडिले जाणे म्हणजे संकल्प करणं सोडलं, तो गुणातीत बोलिला. अशा प्रकारे. आणि आणखीन एक राहिला, प्राषाण मृत्तिकानंतरच राहिलं ना, धैर्यवंत सुखे दुःखे स्तुती निंदा प्रिया प्रिय. धैर्यवंत सुखे दुःखे स्तुती निंदा प्रिया प्रिय. प्रिय आणि अप्रिय, स्तुती आणि निंदा, सुख आणि दुःख ह्या सगळ्यांमध्ये तो धैर्यवंत आहे. अशा प्रकारे जो गुणातीत आहे तो ह्या सगळ्या गोष्टींच्या द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला आहे. गुणातीत म्हणजे द्वंद्वातीत सुद्धा आहे, द्वैतातीत पण म्हणायला पाहिजे आपल्याला, म्हणू शकतो आपण, द्वैताच्या पलीकडे गेलेला आहे. सो लेट मी ट्राय टू शेअर द स्क्रीन हिअर वन्स अगेन. आपण किशोरजी आपले बंधू आहेत ते काय म्हणतात बघूया. लेट अस शेअर किशोरजीज फर्स्ट मुक्तछंद. मुक्तछंद म्हणतात की मग भगवंत म्हणती हे अर्जुना, जासी नसे ज्ञानाची कामना, अज्ञानाचा तिरस्कारही नसे, मनोवृत्ती सम दोही प्रती असे.
असे उदासीन गुणातीत सदैव राही स्वस्थचित्त. गुण असती करता मानित तो राही सर्वथा निवांत. गुणांच्या एकमेकांशी होणाऱ्या संपर्कामुळे आपल्याला प्रक्रिया घडताना दिसतात. परंतु अहंकार विमूढात्मा कर्ता हमिती मान्यता आपण म्हटलं होतं ना, तर जो अहंकार विमूढात्मा नाही आहे, जो गुणातीत आहे, त्याला त्यांनी काही फरक नाही पडत. त्याच्या पलीकडे काय म्हणतात? सुख व दुःख ज्यासी समान, जो आत्मस्वरूपी दृढ असून दगड माती सुवर्ण त्यास अभिन्न, प्रियाप्रिय स्तुती निंदा समान. ज्यास अभिन्न मानापमान, मित्र तसेच शत्रू हे समान. न आरंभी कर्म किंचित त्यासी म्हणावे गुणातीत. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात? थोडं मोठं करत आहे. भगवान म्हणाले, प्रकाशितची ज्ञान प्रकाशितची ज्ञान सत्वामुळे की, कधी कर्म वृत्ती रजाने असो की. असो मोह तोची तमाने तरीही, नसे द्वेष त्यासी की कांक्षा तशीही. प्रकाशितची ज्ञान सत्वामुळे की, कधी कर्मवृत्ती रजाने. आपण आधी बघितलं होतं ना की सत्वगुण म्हणजे ज्ञानप्रधान, रजोगुण म्हणजे कर्मप्रधान आणि मोह तमगुण प्रधान. ठीक आहे, किंवा तमोगुण मोहप्रधान. तर ह्या तिन्हींच्या पलीकडे गुणातीत आहे, म्हणून त्याला न द्वेष आहे, न कांक्षा. कांक्षा म्हणजे आकांक्षा. सो ही इज नॉट लॉंगिंग फॉर एनिथिंग, ही इज नॉट क्रेविंग एनिथिंग, आणि ही डझंट गेट पर्टर्ब्ड इफ समथिंग इज लॉस्ट. असे तो उदासीन अस्वास्थ्य नाही, गुणांनी तयाने भुलावे न काही. गुणाचे चिकर्तृत्व ते त्यासी ज्ञात, म्हणून राहती स्वरूपीच स्थित. असे तो उदासीन पण अस्वास्थ्य नाहीये. म्हणजे ही इज नॉट डिप्रेस्ड, ही इज डिटॅच्ड बाय विजडम और थ्रू विजडम. गुणांनी तयाने भुलावे न काही, तो गुणांमुळे अजिबात भुलत नाही. गुणांचे जे कर्तृत्व ते त्यासी ज्ञात आहे. गुणांमुळे सगळ्या गोष्टी घडत आहेत, आपण काही करत नाहीये, म्हणून तो राहतो स्वरूपीच स्थित. नसे त्यास दुःखी सुखी भेद काही, असे स्वस्थ तैसा स्वरूपी सदाही. सुवर्णासी लोहासी अश्मा अभेदा, प्रिया प्रिय तैसे स्तुती हो की निंदा. दुखी सुखी भेद नाही आहे, असे स्वस्थ तैसा स्वरूपी सदाही. तो स्वरूपामध्ये स्थित आहे. सुवर्ण लोह अश्मा म्हणजे दगड, अभेदा त्याला काहीही फरक पडत नाही, सगळं सारखंच त्यासाठी. प्रिया प्रिय तसे स्तुती हो की निंदा. मिळो मान हो की असो मान हानी, दिसे शत्रुमित्री तयासी अभिन्नी. करी नाही कर्मासी आरंभ काही, म्हणावे तयासी गुणातीत इही. इही म्हणजे इहलोकी, ह्या लोकात. मिळो मान किंवा मानहानी हो, शत्रुमित्र त्याशी अभिन्न असतात. म्हणजे तो अभिन्न आहे शत्रूशी किंवा मित्राशी. त्याला शत्रू आणि मित्र नाहीच आहे, तो अजात शत्रू आहे, त्याला कोणीही शत्रू नाही. करी नाही कर्मासी आरंभ काही, तो कर्मासी आरंभ म्हणजे संकल्प नाही करत कुठल्याही प्रकारचा, आणि कर्म सुरू नाही करत. म्हणजे काय की मी करता नाहीये हे त्याला माहिती असतं. तो स्वतः करता भावाने कर्म नाही करत. कर्म त्याच्याकडनं घडत असतं, परंतु करता भावाने तो करत नाही, असं आहे. सो लेट्स गो इन टू व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. ज्ञानेश्वरीमध्ये श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडवा, सत्वगुणाचे कार्य म्हणजे प्रकाश, रजोगुणाचे कार्य म्हणजे प्रवृत्ती, आणि तमगुणाचे कार्य म्हणजे मोह ही प्राप्त झाली असता गुणातीत झालेला मनुष्य त्यांचा तिरस्कार करत नाही, आणि प्राप्त झाली नसताना तो त्यांची इच्छा करत नाही. किसी को आओ मत कहो, किसी को जाओ मत कहो. तरी रजाचेनी माझे, देही कर्माचे आणोजे, प्रवृत्ती जे घेई जे वेटाळुनी. तर रजोगुणाच्या उत्कर्षाने तो गुणातीत पुरुष ज्या वेळेला प्रवृत्तीने वेढला जातो, त्यावेळी देहात कर्माचे अंकुर फुटतात. रजोगुणाच्या उत्कर्षाने गुणातीत पुरुष ज्या वेळेला प्रवृत्तीने वेढला जातो की मला आता हे करायचंय, आय वॉन्ट टू अचीव्ह दिस, आय वॉन्ट टू गेट दिस थिंग डन, म्हणून मग त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात. तैमिकची का कर्मठ, ऐसा न ये श्रीमाठ, दरिद्र लिये बुद्धी वीट तोही नाही.
तेव्हा त्या गुणातीत पुरुषाला मी एक कर्मठ आहे असा अभिमान चढत नाही. अथवा कर्म करण्याची राहिली तरी त्याच्या बुद्धीला खेद होत नाही. त्याला जे शक्य असेल ते तो करतो. कर्ता भाव न ठेवता करतो. नाही झाली कर्म तर त्याच्यामुळे त्याला ग्लानी पण नाही. अथवा सत्वेची अधिके जे सर्वेंद्रिये ज्ञानफाके, सर्वेंद्रियी ज्ञानफाके ते सुविद्यता तोखे उभजेही ना. अथवा सत्वगुणाच्या आधिक्याने जेव्हा सर्व इंद्रियात ज्ञान फाकते. आपण आधी बघितलं होतं ना, की सत्वगुण जर अधिक झाला तर सगळ्या इंद्रियांमधनं ज्ञान प्रगट होतं किंवा त्याची ज्ञानाची प्रभा बाहेर फाकते. त्यावेळी चांगल्या विद्वत्तेने मी ज्ञानी आहे असा तो हर्षभरीत होत नाही. अथवा चांगली विद्वत्ता प्राप्त झाली नाही तरी त्याला खेदही होत नाही. समजा मला एखादी गोष्ट नाही कळत असेल तर नाही कळत आहे, नाही कळत आहे. आय ॲडमिट की मला हे नाही कळत. समबडी एल्स माइट बी एबल टू अंडरस्टँड दिस बेटर. सो लेट देम डू इट. आपणच ते करायला पाहिजे असा आग्रह कशाला पाहिजे? का वाढीनले नितमे न गिळजेची मोहभ्रमे तै अज्ञानत्वे न श्रमे घेणेही नाही. अथवा जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा तो गुणातीत पुरुष मोह आणि भ्रम यांच्याकडून ग्रासला जात नाही. त्याचप्रमाणे तेव्हा तो अज्ञानामुळे कष्टी पण होत नाही. तो मोहित कधीच होत नाही. मी अज्ञानी आहे असं त्याला वाटत नाही. अज्ञान जे आहे ते एखाद्या विशिष्ट विषयाचं असू शकतं की अज्ञान आहे. पण तो स्वतःला ज्ञानी पण समजत नाही आणि अज्ञानी पण समजत नाही. म्हणून त्याला समजा एखादी गोष्ट कळली तर त्याच्यामुळे तो 7व्या आसमानावर पण चढत नाही आणि समजा नाही कळली एखादी गोष्ट तर तो डिप्रेशनमध्ये पण जात नाही. दोन्हीमध्ये तो सम राहतो. पै मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाड न धरी ज्ञाने कर्मे नादरी होताना दुःखी. मोहाच्या वेळी तो गुणातीत पुरुष ज्ञानाची इच्छा करत नाही आणि ज्ञानाने कर्माचा आरंभ करीत नाही. म्हणून त्याच्या हातून सहज कर्म झालं तर त्याचा खेदही करत नाही. तो सहज कर्म करतो. जे काही होत आहे ते सहजपणे होत आहे. तो स्वतःला कर्ता मानतच नाही. ज्ञानाच्या मोहाच्या वेळी तो गुणातीत पुरुष ज्ञानाची इच्छा करत नाही. म्हणजे मोहाने जर ग्रसित असला, आता पहा की आपण तमोगुणामध्ये कधी असतो? तमोगुणामध्ये आपण झोपेत असतो. तर झोपेमध्ये आपल्याला एखादी गोष्ट कळावी अशी इच्छा होईल का कधी? नाही होणार ना. तर गुणातीत पुरुषाला त्याला माहिती आहे की हे तिन्ही गुण कधी ना कधी वर असणार आहेत. बाकीचे 2 गुण गुण खाली असणार आहेत. ठीक आहे. तर त्यांच्या प्रभावामुळे जे होत असतं त्याच्याबद्दल तो उदासीन आहे. ठीक आहे. एखाद्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट नाही कळत. पुष्कळदा काय होतं की आपण एखादी गोष्ट शिकायचा प्रयत्न करतो. पण ती कळतच नाही आपल्याला. जर ती कळत नसेल तर ठीक आहे, सोडून द्या आत्तापुरतं. नंतर पुन्हा येऊन केव्हातरी त्याचा अभ्यास करा. मग तेव्हा कळेल ती. असंही होऊ शकतं. पण ती तेव्हा कळली नाही म्हणून दुःखी होत नाही हा गुणातीत. ठीक आहे ना? गुणातीत म्हणजे अगदी पहिलं अगदी फर्स्ट ऑफ ऑल जर बघितलं ना आपण, तर तो कर्ता नाहीच आहे. त्यामुळे तो सुखी-दुःखी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सुखी-दुःखी कोण होईल? जो कर्ता असेल तो सुखी होईल, जर कर्म व्यवस्थित पार पडलं तर. आणि दुःखी होईल जेव्हा कर्म पार नाही पडणार तेव्हा. नाही का? पण जर कर्ताभाव नसेल, तर कर्म व्यवस्थित पार पडलं, तर तो काय म्हणेल, की हे प्रकृतीच्या गुणांमुळे पार पडलं. याच्यामध्ये मी कुठे करता? आणि समजा पार नाही पडलं, तर ह्याचा अर्थ की इथे कुठेतरी काहीतरी गडबड झाली. आपण ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा. समजा आपल्याला असं लक्षात आलं, की आपण काहीतरी करायचा प्रयत्न केला. ठीक आहे, त्यात कर्ताभाव नाही आहे. परंतु तरी देखील जर इच्छित परिणाम दिसला नाही, तर आपण तीच क्रिया पुन्हा एकदा करून बघू ना. आणि समजा 2-3 वेळा केल्यानंतरही नाही झालं, तर मग आपण असा निष्कर्ष काढू शकतो, की या परिस्थितीमध्ये समजा अशा प्रकारची प्रक्रिया घडली, तर मग तिचा परिणाम जो आपल्याला अपेक्षित होता तो नाही आहे. विज्ञान जे आहे ना, ते अशा प्रकारे समोर जातं बरं का. विज्ञानामध्ये
आपण पॉझिटिव्ह कंट्रोल आणि निगेटिव्ह कंट्रोल या दोन्ही गोष्टी करतो. समजा एखाद्याला एखादा प्रयोग करताना एखादा परिणाम दिसला, तर तो खरोखरीच तसा परिणाम आहे किंवा नाही हे पुन्हा 1-2दा 4दा त्याच्यावर प्रयोग करून सिद्ध करतो. आता आपण आहारशुद्धीमुळे काय होतं, हा प्रयोग पहिले स्वतःवर केला, नंतर आणखीन काही थोड्या लोकांवर केला, नंतर मग अनेक शेकडो लोकांवर केला. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला हे लक्षात आलं, की अशा प्रकारे समजा आपण कर्म केलं किंवा अशा प्रकारे प्रक्रिया घडवून आणली, तर अमुक प्रकारचा परिणाम आपल्याला दिसतो. आणि तो अनेक वेळा सिद्ध झाला. म्हणून तो सिद्धांत झाला. आणि मग त्याच्या मागचा जो आपला विचार होता, तो आपण पडताळून बघितला, की तो प्रत्येक वेळेस तशाच प्रकारचा परिणाम घडवून आणतो आहे किंवा नाही. मग ह्याच्यानंतर आपण काय म्हटलं, की निसर्गाच्या नियमांप्रमाणे आपण समजा राहिलो, तर आपल्याला उत्तम आरोग्याचा आणि स्वास्थ्याचा अनुभव येऊ शकतो. हा सिद्धांत आहे. तर ह्याच्यामध्ये निसर्गाचा नियम मी तयार केला. निसर्गामध्ये असलेल्या वस्तू मी तयार केल्या. त्यांची जी प्रक्रिया होते प्रत्येकाच्या शरीरामध्ये आणि त्याचा परिणाम जो होता त्यांच्या मनावर, ही जी प्रक्रिया आहे किंवा ह्याचे जे नियम आहेत, हे मी तयार केले. ह्याच्यापैकी मी काहीच तयार नाही केलंय. आणि ठीक आहे, माझ्या शरीरावर जो मी प्रयोग केला, तो असं मी म्हणू शकतो, की हां, मी हा प्रयोग केला म्हणून मला हा परिणाम दिसला. परंतु इतरांच्या शरीरावर त्यांनी जे प्रयोग केले, त्याच्यासाठी आपण श्रेय कसं घेणार आहे? आपण सांगू शकतो त्यांना, की हा प्रयोग केला तर तुम्हाला हा परिणाम दिसेल. परंतु जर तुम्ही तो प्रयोग केलाच नाही, तर मग काय होईल? त्यामुळे तुम्हाला जर आहारशुद्धीचे प्रयोग करून यश मिळालं असेल, तर ह्याच्यासाठी श्रेय तुमचंही आहे आणि निसर्गाच्या नियमांचंही आहे. आपण कसं त्याचं श्रेय घेणार? मी कसं श्रेय घेणार? मी फक्त तुम्हाला माझा जो अनुभव होता तो समजावून सांगितला, पटवून दिला. पण हे केल्यानंतर सुद्धा समजा तुम्ही तो प्रयोग केलाच नाही, तर मग कसं काय होईल? मग यू हॅव टू डू व्हॉट आय टेल यू. अदरवाइज द एक्सपेरिमेंट विल नॉट सक्सीड. सो द सक्सेस ऑफ द एक्सपेरिमेंट इज बिकॉज ऑफ नेचर्स लॉज. म्हणजे काय? की गुणांच्या एकमेकांशी होणाऱ्या संपर्कामुळे किंवा इंटरॅक्शनमुळे परिणाम घडून येतात. आपण फक्त हा सिद्धांत अनुभवला आणि लोकांना तो पटवून दिला. ज्या लोकांनी ते प्रयोग केले त्यांना त्याचे परिणाम दिसले. जे लोक नाही करू शकले त्यांना ते परिणाम नाही दिसले किंवा प्रयोग केले, परिणाम दिसले. पण नंतर प्रयोग करणं सोडून दिलं. मग ते परिणाम पुन्हा जैसे थे तसंही झालेलं आहे. अशा प्रकारचे अनुभव आम्हाला पुष्कळ आलेले आहेत. म्हणजे मला सुद्धा समजा आपण कुठे बाहेर गेलोय, कुठेतरी काहीतरी खाण्यात आलंय किंवा आपण कोणाच्या घरी गेलोय आणि त्यांचं मन राखण्यासाठी त्यांनी जे काही केलं असेल ते आपण खाऊन टाकतो. कुठल्याही प्रकारचा तमाशा न करता. कारण की आपण जर त्यांना सांगितलं, की मी ह्या गोष्टी खात नाही, तर त्यांचं मन दुखावेल. तर त्यांचं मन दुखावणं इज अ बेटर ऑप्शन, की आपण ते चुपचाप खाऊन टाकणं आणि ते पचवणं इज अ बेटर ऑप्शन. तर ते पचवताना किंवा अशा प्रकारचं अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला जे आपण नेहमी सात्विक अन्न खातो, ते खाल्ल्यानंतर जो अनुभव येतो ना, तसा अनुभव नाही येत. म्हणजे कुठल्या प्रकारचं अन्न खाल्ल्यानंतर कुठल्या प्रकारचा अनुभव येतो, हे आपल्याला सहज कळतं. हं. 1 सेकंड हां. आवाज येत नाही. आवाज येत नाही. ओके. थोड्या वेळ म्यूट झालं होतं आपलं. हं. तर तुम्हाला लक्षात आलं ना, की निसर्गाच्या नियमांप्रमाणे कुठल्या प्रकारचे इनपुट्स आपण दिले, की कुठल्या प्रकारचे आउटपुट्स आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये आपण काय केलंय? निसर्गाचे नियम तर जसे आहेत तसेच आहेत. वी डिड नॉट क्रिएट दोज. त्यामुळे आपण करता नाही. तर अशा प्रकारे आपल्या अनुभवातून सुद्धा आपण ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जे सांगायला बघतायत, ते शिकू शकतो. लेट मी शेअर द स्क्रीन अगेन.
सायं सायं प्रातर मध्यान्ह या तिन्ही काळांची गणना नाही जेवी तपना तैसा असे. ज्याप्रमाणे सूर्याला प्रातःकाल, मध्यान्हकाल आणि सायंकाळ या तिन्ही काळांची गणना नाही आहे, तसा तो गुणातीत पुरुष असतो. आता सूर्याला जर विचारलं तुम्ही, तर सूर्यासाठी सकाळ, दुपार, संध्याकाळ असं असू शकतं का? सूर्य तर जिथे आहे तिथेच आहे. सूर्यासाठी सकाळ, संध्याकाळ, दुपार वगैरे असं काही नाही आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ ही आपल्यासाठी आहे. एक्सक्यूज मी. ज्याप्रमाणे सूर्याला प्रातःकाळ, मध्यान्हकाळ आणि सायंकाळ या तिन्ही काळांची गणना नाही, तसा तो गुणातीत पुरुष असतो. म्हणजे त्याला तिन्ही गुणांची खबर नसते. जर आपण पृथ्वीवर असू, तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून आपल्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ हे अनुभवायला येतात. पण सूर्याच्या जागी उभे राहून पहा तुम्ही. सूर्य तर काहीच करत नाही. सूर्य आहे तिथेच आहे. सूर्य आहे तेवढीच ऊर्जा सारखी फेकतोय. त्यातली आपण ऊर्जा सकाळी कमी ग्रहण करतो, दुपारी जास्त ग्रहण करतो, संध्याकाळी पुन्हा कमी ग्रहण करतो. कारण की पृथ्वी फिरते म्हणून. त्यामुळे सूर्याला सकाळ, दुपार, संध्याकाळ नाही आहे. त्याप्रमाणे गुणातीत पुरुषाला सुद्धा सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे तिन्ही गुण नाही आहेत. त्याच्या पलीकडे गेले तो. तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे, काही जळार्णव पाऊसे साजा होय. त्याला काही वेगळ्याच म्हणजे सत्वगुणाच्या शास्त्राच्या वगैरे प्रकाशाने ज्ञानपणा यावयाचा आहे काय? म्हणजे सत्वगुणाच्या शास्त्राचा वगैरे त्याला काही वेगळ्याच प्रकाशाने ज्ञानपणा येणार आहे का? तर नाही, तो ज्ञानाची मूर्तीच आहे. सो ही इज नॉलेज पर्सॉनिफाईड. सो त्याला सत्वगुणामुळे जास्त ज्ञान होणार आहे किंवा तमोगुणामुळे त्याचं ज्ञान कमी होणार आहे, असं तर अजिबातच होणार नाही आहे. ना प्रवर्तलेनी कर्मे कर्मठत्व तया का गमे सांगे हिमवंतू हिमे कापे काही. अथवा त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ती झाली तर त्याला कर्मठत्व म्हणजे मी यथासांग कर्म करणार आहे असा अभिमान वाटेल का? अर्जुना सांग पाहू, हिमालय पर्वत थंडीने थरथर कापेल का? म्हणजे ज्या गोष्टीचा जो गुणधर्म असतो ना, त्या गुणधर्मामुळे ती गोष्ट अफेक्ट होत नाही. सो इट इज नॉट अफेक्टेड बाय कोल्ड. व्हॉट? हिमालय पर्वत. हिमालय पर्वत थंडगारच असतो. तर त्याला थंडी वाजेल का? किंवा साखरेला गोडाची चव लागेल का? किंवा अग्नी जो आहे तो स्वतः त्या ज्योतीमुळे जळेल का? विल द फायर बर्न इटसेल्फ? नो. फायर has the ability to burn, but the ability to burn doesn't affect the fire. किंवा समुद्र जो आहे तो पाण्यामुळे ओला होईल का? अजिबात नाही होणार. कारण की ओलं करणं ही पाण्याची प्रवृत्ती आहे किंवा हा पाण्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे तो गुणधर्म जो आहे तो त्याच्यावर अफेक्ट किंवा इम्पॅक्ट नाही करू शकणार. बरोबर आहे? त्याचप्रमाणे गुणातीत पुरुषावर गुण इम्पॅक्ट नाही करू शकणार. कारण की तो त्याच्या पलीकडे आहे. त्याच्यातून सगळे गुण निर्माण होतात. गुणातीत जे आहे, गुणातीत म्हणजे ब्रह्म किंवा गुणातीत पुरुष म्हणून त्याचं वर्णन सुरू आहे आता इथे. पण गुणातीत पुरुष आणि ब्रह्म हे एकच गोष्ट आहे. आपण याच्या आधी पण बघितलं, राईट? तर त्याच्यातून गुण निर्माण होतात जेव्हा प्रकृतीशी त्याचा संबंध येतो. अदरवाइज इट इज अनअफेक्टेड. गुणातीत विल बी अनअफेक्टेड. गुणातीत इज ब्रह्मस्वरूप. ही विल बी अनअफेक्टेड. नातरी मोह आलिया काही पा ज्ञाना मुकी जैलतया होमा आगीते उन्हाळ्या जाळवत असे. अथवा तमाधिक्याने म्हणजे तमोगुणाच्या आधिक्याने तमोगुण जरा जास्त झाला तर तर त्याच्यासमोर मोह आला असता, तो त्या मोहामुळे तो ज्ञानाला मुकला जाईल काय? त्याचं ज्ञान नाहीच होईल का मोहामुळे?
अजिबात त्याला मोह पण होणार नाही आणि अज्ञान पण होणार नाही. उन्हाळ्याकडून महाअग्नी जाळला जाईल काय? महाअग्नी उन्हाळ्यात जाळला जाईल का? अजिबात नाही होणार. उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येव यो तिष्ठती नेंगते. उदासीनासारखा राहणारा जो गुणांच्या म्हणजे गुणकार्य जे सुखदुःखाधिक ज्यांच्या येण्या जाण्याने चलन पावत नाही. आपली गुण आपापली कर्म करीत आहेत, माझा त्यांच्याशी काही संबंध नाही असं जाणून जो तटस्थ राहतो तो गुणांच्या हालचालीबरोबर डोलत नाही. तैसे गुणागुण कार्य हे गुण आणि अगुण कार्य हे आघवेची आपण पाहे म्हणून एकेका नोहे तडा तोडी. त्याप्रमाणे गुण आणि गुणांचं जे कार्य आहे ते हे तो सर्व आपणच आहे, म्हणून एक एका गुणाच्या उत्कर्षाने त्याचं चित्त विस्कळीत होत नाही. जो गुण वर येईल तो आला तर येऊ द्या, तेव्हापुरता तो त्याचा साक्षी म्हणून बघेल त्याच्याकडे, परंतु त्याच्याने विचलित होणार नाही. तैसे गुणागुण कार्य हे आपण बघितलं ना आता. एवढे गा प्रतीती तो देहा आलासे वस्ती वाटे जाता गुंती माझी जैसा. वाटेने जाणारा वाटसरू संध्याकाळ वगैरे अडचणीत सापडल्यामुळे जसा वस्तीला धर्मशाळेत वगैरे राहतो तसा तो गुणातीत पुरुष म्हणजे प्रारब्ध भोगाच्या अडचणीत सापडल्यामुळे एवढ्या थोर अनुभवाने देहात उदासीनतेने वस्तीला आलेला असतो. एक सेकंड हा. Let us share the screen again. वाटेने जाणारा वाटसरू संध्याकाळ वगैरे अडचणीत सापडल्यामुळे जसा वस्तीला म्हणजे धर्मशाळेत वगैरे राहतो तसा तो गुणातीत पुरुष प्रारब्ध भोगाच्या अडचणीत सापडल्यामुळे एवढ्या थोर अनुभवाने देहात उदासीनतेने वस्तीला आलेला असतो. ह्याचा जरा अर्थ आपण समजावून घेऊ. आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार चांगले किंवा वाईट दोन्ही प्रकारचे भोग भोगायला मिळतात, ठीक आहे ना. तर चांगले भोग जेव्हा असतात तेव्हा आपण जे काही करू शकत असू ते करून टाकायचं. जेव्हा वाईट भोग असतात तेव्हा थोडासा पॉज घ्यायचा आपल्याला. समजा तब्येत चांगली असेल तर तुम्ही उत्तम कार्य करू शकता, तब्येत चांगली नसेल तर तुम्ही थोडासा पॉज घ्या, बरं व्हा आणि मग पुन्हा करा. परंतु जो तब्येत चांगली आहे याचा अनुभव घेतोय आणि जो स्वास्थ्याचा अनुभव घेतोय आणि जो अस्वास्थ्याचा अनुभव घेतोय तो अनुभव करता जो आहे तो तर बदललेला नाही ना. म्हणजे आता बघा की आपण आज देवाची अशी इच्छा आहे की माझा आवाज मला थोडासा त्रास देतोय, कारण आज बाहेर कुठेतरी रस्त्यावर ट्रॅफिक पुष्कळ होता आणि धूळ वगैरे होती आणि मी काही प्रोटेक्शन माझ्याजवळ घेतलं नव्हतं आणि पुष्कळ मी उभा होतो, बोलत पण होतो. मला माहिती होतं की असं होणार आहे, तर ठीक आहे उद्यापर्यंत ठीक होऊन जाईल, काय फरक पडतो. तर आवाज चांगला असताना मीच त्याचा साक्षी होतो आणि आवाज चांगला नाही आहे तेव्हा मीच त्याचा साक्षी. त्यामुळे समजा एखादी चांगली परिस्थिती असेल तेव्हा तुम्ही चांगलं काहीतरी करा आणि पुढे जा. चांगली परिस्थिती नसेल तेव्हा तुम्ही थोडंसं स्लो डाऊन करा. असं करू शकतो ना आपण. तो जिणता ना हरवी तैसा गुण नव्हे ना करवी जैसी का शृणवी संग्रामीची. ज्याप्रमाणे युद्धाची भूमी उदास असते, युद्धाच्या भूमीवर युद्ध हो किंवा युद्ध न हो शांती राहो त्यांनी काही फरक नाही पडत भूमीला. म्हणजे जशी रणभूमी ही जिंकणारी नसते आणि आणि पराभव पावणारी पण नसते, त्याप्रमाणे तो गुणांना जिंकणारा नसतो आणि गुणांकडून पराभव पावणारा पण नसतो. आणि त्याचप्रमाणे तो गुण नसतो किंवा गुणांकडून करवत पण नाही. सो द गुणातीत हॅज नथिंग टू डू विथ द गुण ॲट ऑल. का शरीरातील प्राणू घरी आतिथ्याचा ब्राह्मणू नाना चोहटाचा स्थाणू उदासू जैसा. अथवा शरीरातील प्राण जसा उदास असतो किंवा घरी आलेला पांथस्थ ब्राह्मण जसा त्या घर संबंधाने उदास असतो अथवा चव्हाट्यावरील खांब जसा उदास असतो.
त्याप्रमाणे देहादी गुणकार्यावर उदास असतो. हा जो गुणातीत आहे, हे बघा शरीरातला जो प्राण आहे तो उदास असतो. म्हणजे कसं की प्राण फक्त शरीराला चालवतो. ठीक आहे. परंतु शरीर समजा कमी जास्त झालं तर त्याच्यानी प्राणावर काही फरक नाही पडत. प्राण चालत राहतो सारखा. कधी कमी जास्त पण होतो. परंतु त्याचा परिणाम शरीरावर आपल्याला दिसेल. त्यानंतर घरी आलेला पांथस्थ ब्राह्मण जसा त्या घर संबंधाने उदास असतो. पांथस्थ ब्राह्मण म्हणजे तुम्हाला कळलं का? पांथस्थ म्हणजे काय की समजा पांथस्थ पंथ आणि स्थ जो चालत असताना एका जागी थांबतो. रस्त्यामध्ये एका जागी थांबतो. ब्राह्मण लोक काय करतात माहिती का? किंवा इव्हन संन्यासी लोक की जे एका जागी जास्त वेळ नाही थांबत. ते एखाद्या एखाद्या ठिकाणी 1 दिवस, 2 दिवस, फार तर फार 7 दिवस आणि नंतर मग पुढे जातात. त्यांचा जो मूलमंत्र आहे जीवनाचा तो म्हणजे चरैवेती, चरैवेती. सारखं चरण करत राहायचं म्हणजे पुढे-पुढे जात राहायचं. तर अशा प्रकारे समजा एखादा पांथस्थ म्हणजे पथिक एखाद्या जागी जाऊन राहिला रात्रभरासाठी, तर त्या घराबद्दल त्याची काही आसक्ती नसते. तो त्याच्याबद्दल उदासीन असतो. प्राण शरीराबद्दल उदासीन असतो. असा ब्राह्मण जो आहे तो अशा घराबद्दल उदासीन असतो आणि चव्हाट्यावरील खांब जसा उदास असतो. चव्हाट्यावर जो खांब बसतो, तो उदासीन आहे. त्याच्या आजूबाजूला जे काही होत असेल, होऊ दे त्याला. इट डझंट गेट अफेक्टेड बाय दॅट. तर अशा प्रकारे गुणातीत जो आहे, तो गुणांपासून उदासीन असतो. आणि गुणाचा यावा जावा, ढळे चळे ना पांडवा, मृगजळाचा हेलावा मेरू जैसा. आणि अर्जुना, मृगजळाच्या हेलकाव्याने जसा मेरू पर्वत यत्किंचितही हलत नाही, तसा तो गुणातीत पुरुष गुणांच्या येण्या जाण्याने गडबडत नाही. हे बहुत काही बोलिजे, व्योम वारेनी न वचिजे, का सूर्य ना गिळिजे अंधकारे. हे फार बोलून काय करायचंय? आकाश जसं वाऱ्याने हलत नाही अथवा सूर्य जसा अंधाराकडून गिळला जात नाही. स्वप्न का स्वप्न का गा जियापरी, जागतया ते न सिंतरी, गुणी तैसा अवधारी न बंधिजे तो. जागे असलेल्या मनुष्याला स्वप्न जसं भ्रमात पाडत नाही, तसा अर्जुना तो गुणांकडून बांधला जात नाही असं समज. म्हणजे कसं आहे बघा की या दोन्ही तिन्ही उदाहरणांवरनं काय सांगितलंय की गुणांमध्ये घडत असणारे जे बदल आपल्याला दिसतात किंवा गुणांच्या एकमेकांच्या संपर्कामुळे घडणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत, त्या भासमानच आहेत ना, नाही का? येतात जातात, येतात जातात, येतात जातात. त्या टिकतात कुठे? स्वप्न स्वप्न आहे हे आपण जागं झाल्यानंतर आपल्याला कळतं. परंतु जागृत अवस्था देखील स्वप्नवत आहे. हे आपल्याला ह्याच्यातून जेव्हा जागं होऊ तेव्हा कळेल ना. तर ह्याच्यातून जागं होणं म्हणजे गुणातीत होणे. म्हणजे की हे गुण जे आहेत, हे या पातळीवर काम करतायत, या स्तरावर काम करतायत. गुण दे आर वर्किंग ॲट द लेव्हल ऑफ द रिलेटिव्ह वर्ल्ड. दे आर नॉट वर्किंग ॲट द लेव्हल ऑफ द ॲब्सोल्यूट सेल्फ. तिथे त्याचं काही होत नाही. ठीक आहे. गुणासी कीर नातुडे, परी दुरुनी जै पाहे कोडे, ते गुणदोष साई खडे सभ्यू जैसा. गुणांच्या तडाख्यात तर तो सापडतच नाही. परंतु तो जेव्हा गुणांचा कमी जास्तपणा पाहतो, तेव्हा जसा एखादा सभ्य गृहस्थ म्हणजे प्रेक्षक हालणाऱ्या लाकडी बाहुल्यांच्या चेष्टा दुरून पाहतो, तसा गुणांचे कमी जास्तपण दुरून कौतुकाने म्हणजे साक्षी रूपाने पाहतो. आपण याच्या आधी आत्ता बघितलं होतं थोड्या वेळापूर्वी की गुणातीत जो आहे तो साक्षी भावाने फक्त ह्याच्याकडे बघत राहील. गुणांच्या तडाख्यात तो सापडणारच नाही. तो जेव्हा कमी जास्त वेळा पाहतो तेव्हा एखादा सभ्य गृहस्थ म्हणजे प्रेक्षक हालणाऱ्या लाकडी बाहुल्यांच्या चेष्टा म्हणजे कठपुतळीचा खेळ असतो ना, तसा आपण बघतो. तसा तो गुणांचं कमी जास्त पण दुरून कौतुकाने साक्षीरूपाने पाहतो.
सत्कर्मे सात्विकी, रजते रजो विषयकी, तम मोहाधिकी वर्तत असे. सात्विक गुण सत्कर्मे करतो, रजोगुण रजोगुणी कर्मे करतो आणि तमोगुण मोहाधिक तामसिक कर्मे करतो. परिसतयाची आगासत्ता, होती गुणक्रिया समजता, हे पुढे जाणे सविता लौकिका जेवी. अर्जुना ऐक, जशा लोकांच्या क्रिया सूर्याच्या सत्तेने चालतात, त्याचप्रमाणे गुणांच्या सर्व क्रिया त्याच्या म्हणजे गुणातीत पुरुषाच्या सत्तेने चालतात, हे तू पक्क समज. समुद्रची भरती, सोमकांतची द्रवती, कुमुदे विकासती, चंद्रुतो उगा. चंद्रोदयाने समुद्रांना भरती येते, चंद्रकांत मण्यांनाच पाझर फुटतो आणि चंद्रविकासी कमळे फुलतात. पण चंद्र तर काही हालचाल करत नाही. चंद्राच्या केवळ असण्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. ज्याप्रमाणे सूर्याच्या केवळ असण्यामुळे जगामधल्या सगळ्या घडामोडी घडतात ना. सूर्याच्या असण्यामुळे इनऑर्गॅनिक मॅटर विल गेट कन्व्हर्टेड इंटू ऑर्गॅनिक मॅटर. सो इनऑर्गॅनिक मॅटर गेट्स कन्व्हर्टेड इंटू लाईफ थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आपल्या मागे जी झाडं दिसत आहेत ना, ही सगळीच्या सगळी झाडं काय करतात की दिवसाच्या वेळेस सूर्यप्रकाशामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाणी ह्या दोघांना एकत्रित करून ग्लुकोज तयार करतात. दॅट इज फोटोसिंथेसिस. निर्जीव वस्तूपासून सजीव वस्तू तयार केली. सूर्याने केली का? हां हां. सूर्य फक्त जिथे होता तिथेच आहे. सूर्य ह्याच्यापासून नावानिळा आहे, परंतु त्याच्या असण्यामुळे हे सगळं घडलं. त्याप्रमाणे चंद्रप्रकाशामध्ये सुद्धा हे चंद्रकमळ वगैरे उमलतील, फाकतील असं होऊ शकतं, परंतु चंद्रावर त्याचा काय परिणाम होतो? चंद्र इज नॉट अफेक्टेड बाय देम एट ऑल. का वाराची वाजे विझे, गगने निश्चळ असिजे, तैसा गुणाची ये गजबजे डोले ना जो. अथवा वाराच वाहतो किंवा वाहण्याचं बंद होतो, पण आकाश तर स्थिर असतं. त्याप्रमाणे गुणांच्या हालचालीने जो गडबडत नाही. अर्जुना येणे लक्षणे, तो गुणाती तू जाणणे, परिस आता आचरणे तयाची जी. अर्जुना, ह्या लक्षणांनी तो गुणातीत पुरुष ओळखावा. आता त्याची जी वागणूक आहे ती तू ऐक. आता ह्याच्यानंतर 24 आणि 25 हे जे श्लोक आहेत ना, ह्याच्या ज्या ओव्या आहेत ह्या आपण पुढच्या वेळेस बघू. आत्ता ह्या ज्या आपण 22 आणि 23 या ज्या 2 ओव्या बघितल्या, त्याच्याबद्दल जर कोणाला काही चिंतन करायचं असेल तर आपण थोडं चिंतन करू शकतो त्याच्याबद्दल. सो एनी क्वेश्चन्स, कॉमेंट्स यू हॅव, और तुम्हाला कुठला अनुभव तुमचा शेअर करायचा असेल त्याच्याबद्दल तर सांगू शकता तुम्ही. जरूर सांगा. हा, मला एक असं म्हणायचं होतं, सात्विक गुणाचा प्रभाव वाढल्यानं हां हां. ज्ञान हे इंद्रियापर्यंत पोहोचतं. म्हणजे सात्विक गुण जर जास्त झालं तर आपण आता सध्याच्या मिक्स कंडिशन मध्ये ज्ञान हे मनात असतं, तर ते कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रियापर्यंत विचार आणि निर्णय घेतल्यानंतर जातं. पण सत्वगुण जर जास्त प्रभावान असेल तर ते ज्ञान इंद्रियापर्यंत घेतलं असते. त्याचा फायदा असा होतोय की जे निषिद्ध कर्म आहे, जे करायचं नाही, ते योग्य नाही, ते इंद्रिय इटसेल्फ ठरवते की हे करणार नाही. सध्या आपण त्याच्यात काम करतो की हे आवडते करूया, पण ते आपल्याला योग्य आहे का नाही याचा विचार केल्यानंतर निर्णय जरा वेळ लागतो. सात्विक जो जास्त सात्विक माणूस असतो ते इंद्रियात ज्ञान घेतलेलं असतं असं करेक्ट. काही तर म्हणजे तुमचा आवाज ब्रेक होत होता मध्ये मध्ये, परंतु मला जेवढं कळलं तेवढं मी थोडं समराईज करायचा प्रयत्न करतो. इनफॅक्ट आत्ता आपण जे बोललात ना, एक्झॅक्टली हेच 1-2 एपिसोड्स पूर्वी ज्ञानदेवाने आपल्याला सांगितलं होतं, की जेव्हा सत्वगुण वाढीला लागतो, तेव्हा आपली जी इंद्रिय असतात, ती आपोआपच सात्विक कर्म करायला सुरुवात करतात. अशा प्रकारे होतं. सात्विक आपल्या विचारामुळे किंवा सात्विक गुणाच्या प्रभावामुळे सत्वगुणाच्या प्रभावामुळे इंद्रिय जी असतात, त्याच्यामधून ज्ञान फाकतं. हा आहे ना? तर हे ज्ञानदेवाने आपल्याला ह्याच्या आधीच्या काही ओव्यांमध्ये सांगितलं होतं. तर ते आपण केलं याच्याबद्दल चिंतन आणि खूप चांगला मुद्दा तुम्ही पुन्हा एकदा सांगितला आणि त्याला आठवण करून दिली आम्हाला सगळ्यांना. त्याबद्दल खूप छान वाटलं. दुसरं आहे की गुणातीत व्यक्ती म्हणजे हा जीवनमुक्त पुरुष असतो. येस. जीवनमुक्त करेक्ट.
गुणातीत म्हणजे जीवनमुक्त. तर त्याच्याच लक्षणांची ही हा सगळी म्हणजे लक्षणांचे हे श्लोक आहेत किंवा या ओव्या आहेत. म्हणजे गुणातीत जीवनमुक्त इक्वल टू जीवनमुक्त. पुरुष म्हणजे कसा राहतो कारण करेक्ट. तो कॉन्शियस मध्ये अबाईड झाल्यामुळं प्रकृतीतल्या घडामोडी तो साक्षी भावानं बघत असतो म्हणजे शरीर म्हणजे मग येस. प्रकृतीच असते आणि त्यामुळं शरीरात असणारे गुणांचा खेळ काय चालणार तो त्याची मजा बघत असतो म्हणजे चाललेलं त्यात तो ॲब्सोल्युटली. इन्व्हॉल्व्ह होतो आता आपण त्यात इन्व्हॉल्व्ह होतोय आणि मग त्याला रिॲक्ट करतो त्याच्यामुळे आपल्याला सुख सुख दुःख आणि होतं. दुःख निर्माण होतं. करेक्ट, करेक्ट. एक्झॅक्टली. व्हेरी गुड. आणखी कोणाला काही ह्याच्याबद्दल चिंतन करायचं आहे? एनिबडी एल्स वॉन्ट्स टू एक्सप्रेस देअर ओपिनियन? नसेल तर मग आपण आता थांबू. आपण पुष्कळ कारण की उशिरा सुरू केला तर उशिरा संपलंही आता. तर विल लेट पीपल गो. पण आपण पुन्हा एकदा शुक्रवारी पुन्हा भेटू. ठीक आहे? ओके. किती वाजता ओम. चालू झालं आज? आज थोडा उशिरा सुरू अरे झाला, आज पण 9 इट्स ओके. वाजता. थोडा उशिरा सुरू केला. 7ला नाही, नाही, आपली वेळ बदलली ना 7 नैनाताई. त्यामुळे ते लवकर सुरू झालं ना आज. हां, हां. आणि वेळ अमेरिकेत आम्ही वेळ बदललेली आहे हां. त्यामुळे जेव्हा भारतात नेहमीच्या वेळेप्रमाणे सुरू झालं, परंतु अमेरिकेत घड्याळामध्ये 1 तास आधी दाखवत आहे कारण की आपली वेळ बदलली या आठवड्यात. तर एनिवे 9 वाजता सुरू झालं. आता आपण इथे थांबूया. मी अरे श्लोक म्हणतो, बापरे! प्रार्थना म्हणतो. नंतर मग पुन्हा थोडंसं चिंतन करू. डोंट वरी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.